आमाचे विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। मुलानेच स्वयंघोषित घोषणापत्रावर जिवंत आईच्या मृत्यूची नोंद बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगर परिषदेत केली आणि नगर परिषदेनेही कुठलीही शहनिशा न करता मुलाला जिवंत वृद्धेचं मृत्यू प्रमाणपत्र दिलं आणि याच मुलाने आईच्या खात्यात जमा असलेले 10 लाख रुपये उडवले व आपल्या जिवंत आईला रस्त्यावर सोडून पसार झाला। ही धक्कादायक घटना घडली आहे जळगाव जामोद शहरात। प्रेमसिंग कमलसिंग राजपूत या व्यक्तीने आपली आई 5 ऑक्टोबर 2023 रोजी मृत्यू पावल्याचं स्वयंघोषणापत्र 23 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत देऊन आईच्या मृत्यूची नोंद केली। जळगाव जामोद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहनिशा न करता जिवंत वृद्धेच्या मृत्यूची नोंद करून तसं प्रमाणपत्रही या मुलाला देऊन टाकलं। प्रेमसिंग राजपूत यांनी आपल्या आईच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे आईच्या खात्यात ठेव म्हणून जमा असलेले 10 लाख रुपये बँकेतून काढून पसार झाला। ही बाब ज्यावेळी जिवंत असलेल्या कौशल्याबाई राजपूत यांना माहिती पडली तेव्हा त्यांनी नगर परिषदेत स्वतःच्याच मृत्यूचे प्रमाणपत्रासाठी स्वतःच्या नावाने अर्ज केला व विशेष म्हणजे नगर परिषदेने हे प्रमाणपत्रही कौशल्याबाईंना जिवंत असताना मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकलं। 75 वर्षीय कौशल्याबाई यांनी बँकेत चौकशी केली असता बँकेतील 10 लाख रुपयेही त्यांचा मुलगा प्रेमसिंग याने काढून पसार झाल्याची माहिती मिळाली। त्यावेळी कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकली। कौशल्याबाई या आता एकट्याच एकाकी जीवन जगत आहेत। विशेष म्हणजे स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जळगाव जामोद नगर परिषदेकडे जिवंतपणे मागण्याची वेळ कौशल्याबाईंवर आली। या संपूर्ण प्रकरणामुळे आता स्वतःचं घर विकून बँकेत 10 लाख रुपये ठेवलेल्या कौशल्याबाई या एकाकी जीवन जगत असून त्यांना कुणाचाही सहारा उरलेला नाही। मात्र या सगळ्या प्रकारामुळे नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। माझं नाव कौशल्याबाई कमलसिंग राजपूत। माझं मकान निघून मी एफडी केली होती SBI बँकेत। माझ्या मुलांना ते माझा खोटा मृत्यू दाखला घेऊन माझी एफडी मोडली आणि पोलीस स्टेशनला मी गेली तक्रार घेऊन। ठाण्यात मी तक्रार घेतली नाही। मला पुढे जीवन जगायचं काहीच नाही। मला मकान नाही, राहायला खायला काही नाही। मला जीवन जगणं मुश्किल झालं। आता 2 महिने झाले चक्र मारून तरी मला कोणी काही हे घेतली नाही केअर। नगर परिषद साहेब म्हणत की आम्ही तुमच्यावर त्याच्यावर काही करू शकत नाही। या संपूर्ण घटनेनंतर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सदर मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोबतच मृत्यूचं दिलेलं प्रमाणपत्र देखील रद्द करण्यात आलं आहे। 75 वर्षीय महिलेने 9 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध देखील आता गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे। या संपूर्ण घटनेने जिल्ह्यात मुलाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे। आम्हा चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका।